बद्दल माहिती आणि ही माहिती देणार आहेत आपल्याला न्यूट्रिशनिस्ट. त्यामुळं कसं आहे माहिती का, ज्याच्यावर ज्याचा अभ्यास आहे ती व्यक्ती आपल्याला नॉलेज देणार आहे. त्यामुळे छानपैकी सगळेजण रेडी की आपल्याला संडे सगळ्यांची लगबग असते. पण संडेला जशी लगबग सकाळी सकाळी असते तशी थोडेफार आपण रिलॅक्स पण असतो. कारण एखादी डिश बनवायची असते ती पण स्पेशल, त्याची पूर्वतयारी आधीच झालेली असते. पण आपल्याला आपल्या हेल्थसाठी पण वेळ काढावा लागतो. आणि खूप लोक स्वतःवर काम करतायत. आणि या सगळ्या काम करणाऱ्यांना एक मस्त पर्वणी आहे शतायुषी कडून आज, की तुम्हाला वेगळ्या विषयावर आणि वेगळं सगळं नॉलेज भेटणार आहे. ओके. बघा, अजून कुणाचे व्हिडिओ ऑन करायचे राहिले असतील तर करून घ्या. छानपैकी सेटल व्हा. आपण आपल्या एका जागेवर सेटल झालं ना, तर मग आपल्या ह्याच्यात जायला चालू होत आहे. नाहीतर किती विषय घेणार आपला मेंदू. त्याच्यामुळं जरासं पुढचा 1 तास हा आपल्यासाठी अशा पद्धतीनं आपण थोडस अलर्ट. आणि आता जास्त वेळ घेणारच नाहीये मी. कारण का, की आजचे जे स्पीकर आहेत त्यांची ओळख करून देणं हे खूप महत्वाचं आहे. आजची स्पीकर आहे मुग्धा पाटील, न्यूट्रिशनिस्ट आहे, योग टीचर आहे, खूप भारी आसनं करते, लोकांना गाईड करत असते खाण्यापिण्याबद्दल. स्वतंत्र स्वतःची तिची ती प्रॅक्टिस आहे. आणि दोन्ही पण गोष्टी म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या याच्यावरती काम करायला लागल्या. चांगली व्यक्ती आहे, चांगली म्हणजे अभ्यासू आहे. आणि जास्त वेळ न घालवता आपण मुग्धाकडेच जाणार आहोत. जोरदार क्लॅपिंग करू आपण मुग्धा पाटील साठी. ओके, चलो कंटिन्यू. सुमित सर, ऑल म्यूट टाका. येस ताई. अनम्यूट आहे सगळे ताई. गुड मॉर्निंग सगळ्यांना. नमस्ते. मी मुग्धा पाटील आणि इथं मी आधी शतायुषी फॅमिलीला थँक्यू म्हणेल की त्यांनी आज संडेला मला टॉपिक दिलं. प्लस आता आज सगळे एवढं हे असून संडे असून सकाळी आपल्यासाठी हेल्थसाठी 1 तास टाइम काढलं, तेही मला बघून खूप छान वाटत आहे की आपण हेल्थ कॉन्शियस आहेत, एक स्टेप फॉरवर्ड घेत आहे आपल्या हेल्थसाठी. तर मी मुग्धा पाटील, मी क्लिनिकल आणि स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आहे. आणि माझ्यासाठी हेल्थ फक्त एक्सरसाइज किंवा डाएट ह्याच्याबद्दल नाही आहे. तर इट्स अबाउट लाईफस्टाईल, की आपण ओव्हरऑल कसे चेंजेस करत असतो, आपण काय खात असतो, काय हालचाल करत असतो, श्वास कसा घेतो, आपल्या मेंटल हेल्थ आपण कशी जपतो, हे सगळं म्हणजे ओव्हरऑल न्यूट्रिशन किंवा लाईफस्टाईल आपली असते. तर आय म्हणजे जेन्युइनली बिलीव्ह की सायन्स आणि ट्रेडिशनल प्रॅक्टिसेस हे जेव्हा आपण कंबाईन करत असतो तर आपल्या लाईफस्टाईलमध्ये खूप सारे पॉझिटिव्ह चेंजेस होत असतात. तर त्यासाठी आज आपण काय काय बघणार आहोत, तर स्पेसिफिकली आज आपण इम्पॉर्टन्स ऑफ न्यूट्रिशन बघणार आहोत. न्यूट्रिशन आपल्या लाईफमध्ये का मॅटर करतं, आपल्याला आपले जे डेली चॉईसेस असतात ते आपल्या बॉडीवरती काय अफेक्ट करत असतात आपण हे बघणार आहोत. आणि छोट्या छोट्या गोष्टी करून प्रॅक्टिकल चेंजेस, लॉंग टर्म चेंजेस करून आपण आपली हेल्थ कशी सुधारणार आहोत ते बघायचं आहे. तर मी माझी स्क्रीन शेअर करते. येस. तर इम्पॉर्टन्स ऑफ न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट बट सगळ्यात सिम्पल गोष्ट पण आहे, आपल्या बेसिक फाउंडेशन आहे हेल्थसाठी. तर न्यूट्रिशन काय इम्पॉर्टंट असतं आपल्या डेली लाईफमध्ये. आपण रोज काय जेवतो, आपण कधी हा विचार केला आहे का की त्या अन्नाचा आपल्या शरीरावर काय परिणाम होत असतो. तर आपलं जो अन्न आहे हे फक्त आपलं पोट भरण्यासाठी नसतं, तर ते आपले सेल्स बिल्ड करत असतं, आपली ब्रेनची डेव्हलपमेंट करत असतं, आपली इम्युनिटी बिल्ड करत असतं. तर न्यूट्रिशन हे फक्त किंवा डायटिंग किंवा रिस्ट्रिक्शन ह्याच्यावरती अवलंबून नसतं. तर इट्स अबाउट नरिशिंग आवर बॉडी. तर आपल्या बॉडीला कशी नरिशमेंट जायला पाहिजे हे आपण बघायला हवं. तर आपण नेहमी ऐकत असतो की यू आर व्हॉट यू ईट, बट तसं नसताना इट्स अबाउट यू आर व्हॉट यू अब्झॉर्ब. म्हणजे तुमची बॉडी काय अब्झॉर्ब करते ह्याच्यावर तुमचं हेल्थ डिपेंड करत असतं.
तर खूप लोकांना असं होत असतं की तुम्ही खाल्लेलं असतं, जेवलेलं असतं, पण त्यानंतर पण तुमची एनर्जी लोच असते. कारण ज्या पद्धतीचं आपण अन्न खात असतो, त्यामुळे आपल्या शरीराची जे गरज असलेले जे सगळे पोषक घटक असतात, ती आपली बॉडी अब्झॉर्ब करत आहे का, ते आपण आपल्या बॉडीला देत आहे का, योग्य प्रमाणात ते देत आहे का, ते बघावं लागतं. आणि जर तुमची एनर्जी डाऊन राहत असेल किंवा तुम्हाला जेवूनही फ्रेश फील होत नसेल, तर आपल्याला बघायला लागेल की आपण प्रॉपर न्यूट्रिशन घेत आहे का. तर आज आपण सगळेजण एक प्रॉमिस करूयात का, की आजपासून नो एक्स्ट्रीम डाएट्स, नो गिल्ट इटिंग किंवा नो स्किपिंग मील्स, फक्त बॅलन्स्ड इटिंग आणि माइंडफुल इटिंग. करायचं का आपण सगळ्यांनी प्रॉमिस? येस. परफेक्ट. परफेक्ट. तर जस्ट सेकंड. हा, तर सगळं स्टार्ट करायच्या आधी एक आपण रियालिटी चेक घेऊया, सगळं प्रॉपर न्यूट्रिशन डिटेलमध्ये बोलायच्या आधी. इथं आपण एक 5 सेकंड टाइम घेऊन आपण विचार करू की ऑन द स्केल ऑफ 1 to 10 आपली इटिंग हॅबिट्स किंवा आपली रुटीन कशी आहे. 1 म्हणजे खूपच खराब आहे, आपल्याला गरज आहे न्यूट्रिशनची किंवा सपोर्टची, आणि 10 ओ म्हणजे तुम्ही खूपच चांगलं न्यूट्रिशन आहे, तुमची तुमची लाईफस्टाईल खूप चांगली आहे, म्हणजे एक्झॅक्ट न्यूट्रिशन टेक्स्टबुक सारखं तुम्ही राहत असता. तर मी अनम्यूट करायला वगैरे नाही सांगणार, हे तुमच्या स्वतःच्यासाठी रियालिटी चेक आहे की तुमच्या लाईफस्टाईल कशी आहे ह्याच्यासाठी. येस. तर लाईफस्टाईल न्यूट्रिशन म्हणजे काय असतं, की सिम्पली जे आपल्या डेली रुटीनला सपोर्ट करत असतं, जे आपल्या डेली वर्कला, आपल्या डेली वर्कमध्ये जे आपल्याला माइंड जे यूज करायला लागत असतं, त्याला सपोर्ट करत असतं. तर पोषण म्हणजे फक्त शरीरासाठी नसतं, तर ते आपल्या मनासाठी आणि आपल्या इमोशनसाठीही असतं. तर इफ वी ईट राईट, तर आपली एनर्जी, आपलं फोकस, आपलं मूड सगळं स्टेबल राहत असतं थ्रू आउट द डे. एक वेगळी गुड फिलिंग असते आपल्यामध्ये. तर आजकालचे मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्स बघा, डायबिटीज असू दे, पीसीओएस, ओबेसिटी, हायपरटेन्शन, हायपोथायरॉइडिझम, ह्या सगळ्या गोष्टी तर कशामुळे होत असतात, तर त्या म्हणजे इम्बॅलन्स्ड रुटीन्समुळे होत असतात. तर जसं मी पहिल्याच बोलले की आपल्याला रिस्ट्रिक्शन नाही करायचं आहे, तर सवयी बदलायच्या आहेत, आपली लाईफस्टाईल चांगली करायची आहे. जसं की रोज ब्रेकफास्ट खाणं, प्रॉपर हायड्रेशन मेंटेन करणं, बॅलन्स्ड मील्स घेणं, प्रॉपर टाईमवरती झोपणं. आता असं करतात बघा खूप लोक, आता वेट लॉस करायचा आहे किंवा हायपरटेन्शन, कोलेस्ट्रॉल वाढला आहे, तर आपण मील स्किप करू, वर्कआउट जास्त करू, आणि ह्या सगळ्या गोष्टी केलं की माझं वेट लॉस होईल. पण अशा हे रॉंग आहे पॅटर्न. कारण न्यूट्रिशन आपल्याला 80% लागतं, वर्कआउट 20%, आणि प्लस 100% मेंटल हेल्थ. तर मील स्किप करून तुमच्या बॉडीमधलं ओव्हरऑल तुम्ही सगळं इम्बॅलन्स करत आहात. तर त्याच्यामुळेही तुम्ही बघू शकता की तुमच्या ओव्हरऑल ह्याच्यामध्ये इम्बॅलन्स होऊ शकतं, आणि तशाच ते लाईफस्टाईल डिसऑर्डर्स होऊ लागतात. तर आपल्याला गोल, आपलं मेन काय आहे, आपल्याला सस्टेनेबल हॅबिट्स बनवायचे आहेत, म्हणजे ज्या हॅबिट्स तुम्ही लॉंग टर्म मध्ये कंटिन्यू करू शकता विदाउट एनी रिस्ट्रिक्शन. तर आपले फोकस काय असतात न्यूट्रिशनचे, तर आपलं पोर्शन कंट्रोल आलं, क्वालिटी ऑफ कॅलरीज आलं, मील टायमिंग आलं, हायड्रेशन आलं. पोर्शन कंट्रोल म्हणजे काय आलं, आपण किती खातो ह्यावर आपलं लक्ष असायला लागतं. कारण आपण हेल्दी खातो, पण कधी कधी असं होतं की हेल्दी फूड पण आपण एक्सेस मध्ये घेतलं, तरी पण ते आपल्या बॉडीमध्ये इम्बॅलन्स आणू शकतं, आपल्या बॉडीला ते हार्म करू शकतं. तर त्यानंतर क्वालिटी ऑफ कॅलरीज, आपल्याला फूड जे न्यूट्रियन्स मध्ये रिच आहेत ते फूड्स आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत, नॉट जे की फूड्स आपले एम्प्टी कॅलरीज देत असतात, जसं आपलं चिप्स, भजी, किंवा आपले शुगरी ड्रिंक्स, फ्रुटी, माझा, हे सगळे आले. तर आता समजा 200 कॅलरीचं सॅलड आहे आणि 200 कॅलरीचं पेस्ट्री आहे, तर ह्या दोन्ही गोष्टी सेम नाही आहेत, राईट. तर ऑलवेज सॅलेड इज गुड कम्पेअर्ड टू पेस्ट्री. पेस्ट्री तर तुम्हाला एम्प्टी कॅलरीज आणि शुगरच देत असणार, राईट. मील टायमिंग्स, आपल्या शरीराचं क्लॉक असतं, तर ते लक्षात ठेवून घ्यायचं असतं, प्रॉपर त्याच टाइम्सला आपले मील्स व्हावे लागतात.
जर आता समजा तुम्ही लेट नाईट डिनर करत असाल, जर मील स्किप करत असाल, तर आपल्या बॉडीची जी डायजेशनची प्रोसेस असते ती डिस्टर्ब होऊन जाते. आपली गट हेल्थ अफेक्ट करते. आणि जेव्हा गट हेल्थ अफेक्ट होते म्हणजे आपलं डायजेशन हॅम्पर होत असतं, तर ओव्हरऑल आपल्या बॉडीचं मेटाबॉलिझम अफेक्ट होतं. तर यासाठी अर्ली डिनर्स करणं किंवा मील्स प्रॉपर टाईमवरती घेणं, ह्या गोष्टी आपली झोप इम्प्रूव्ह करतं, मेटाबॉलिझम ही इम्प्रूव्ह करत असतं. मेजर थिंग म्हणजे हायड्रेशन. हायड्रेशन म्हणजे पाणी हे सगळ्यात इग्नोर्ड गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला जर तहान लागली तरच आपण पाणी पित असतो. पण तसं न करता पाणी पण आपण प्रॉपर टाइम मध्ये घ्यायला लागतात. तर आपण जर ह्या चारी गोष्टी करत असेल आणि ह्या चारी गोष्टीमध्ये बॅलन्स येत असेल, तर तुमची हेल्थ नॅचरली इम्प्रूव्ह होत राहील आणि जे तुमचं डिसीजेस आहेत ते नॅचरली प्रिव्हेंट होत जाईल. तर आपण आता मॅक्रो आणि मायक्रोन्यूट्रियन्स फूड्स मधले कोणते असतात ते बघू आपण. तर मॅक्रोन्यूट्रियन्स म्हणजे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स. आणि मायक्रोन्यूट्रियन्स म्हणजे आपले विटमिन्स, मिनरल्स आले आणि प्लस वॉटर. तर मॅक्रोन्यूट्रियन्स काय म्हणजे आपल्या बॉडीला जास्त प्रमाणात लागणार असतात, ते म्हणजे मॅक्रोन्यूट्रियन्स. तर त्यामध्ये आले कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स. तर आपल्या शरीरामध्ये प्रत्येक दिवसासाठी म्हणजे आपल्या एनर्जी देण्यासाठी, ग्रोथसाठी, रिपेअरसाठी ह्या तिन्ही गोष्टींची आपल्याला गरज असते. तर कार्बोहायड्रेट्स आपला मेन सोर्स आहे एनर्जीसाठी. आपल्या ब्रेनला फ्युल करत असतं, मसल्सला एनर्जी देत असतं, ओव्हरऑल आपल्या सगळ्या ऑर्गन्सला एनर्जी देत असतं. तर आपल्याला इथे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट सिलेक्ट करायचे आहेत ओव्हर सिम्पल कार्बोहायड्रेट्स. म्हणजे जेव्हा आपण आपल्या बॉडीला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स देत असतो, तर आपली बॉडी खूप जास्त ऍक्टिव्ह राहते आणि ओव्हरऑल आपली डायजेस्टिव्ह हेल्थ असू दे, ओव्हरऑल बॉडी फंक्शनिंग असू दे, ते खूप जास्त चांगलं होत असतं. तर कार्बोहायड्रेट्स आपल्याला कशातून मिळत असतात? तर आपल्याला त्यासाठी फळं, भाज्या, डाळी, कडधान्य, ओट्स, मिलेट्स ह्या सगळ्या गोष्टी घ्यावे लागत असतात. आणि कोणती गोष्ट आपल्याला घ्यायची नसते, तर ती म्हणजे सिम्पल कार्बोहायड्रेट्स, जसं की आपलं साखर आलं किंवा मैदा आलं, ह्या सगळ्या गोष्टी. तर प्रोटीन काय करत असतं? प्रोटीन इज लाईक असं बिल्डिंग ब्लॉक, आपल्या बॉडीमध्ये रिपेअर, रिकव्हरी ह्या सगळ्या गोष्टी करत असतं. तर आपल्या बॉडीमध्ये जे मसल्स असतात, स्किन असतं, हेअर, नेल्स, हॉर्मोन्स, ह्या सगळ्या गोष्टी कोण बनवत असतं? तर ते प्रोटीन आहे. जर आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन कमी होत गेलं तर आपली ओव्हरऑल स्ट्रेंथ कमी होत असते. आपले केस बघा, केस गळायचं वाढतं, नखं आपले सॉफ्ट होतात, आपली स्किन खराब होत जाते. कारण तुमच्या बॉडीमध्ये जो सेल ग्रोथला इम्पॉर्टंट पार्ट आहे तो म्हणजे प्रोटीन, तोच तुमच्या बॉडीला मिळत नसतो. आणि आत्ताच्या जर तुम्ही फूडची क्वालिटी वगैरे बघितला, तर त्यामधून अ, आपल्याला डेली रुटीन किंवा डेली फूड्स मधून प्रोटीनचं इंटेक मेंटेन करणं हे पण खूप हार्ड बनलेलं आहे. तर आपल्याला प्रोटीन इंटेकचा विचार करायला लागतो आणि प्रोटीन इंटेक खूप इम्पॉर्टंट असतो, राईट? आणि त्यानंतर मेजर म्हणजे फॅट्स. फॅट्स लोकांना वाटतं, अरे फॅट, आता माझं ऑलरेडी कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, मला बीपीची गोळी आहे, तर मी फॅटच कट करून टाकतो. तर नाही. तर फॅट्स आपल्याला विटमिन्स ॲब्झॉर्ब करण्यासाठी, ब्रेनचं फंक्शनिंगसाठी, आपली ग्लोईंग स्किन ठेवण्यासाठी फॅट्सचा खूप जास्त रोल इम्पॉर्टंट असतो. आपण जे थोडंफार फॅट देत असतो ते आपल्या बॉडीमधलं जे इंटरनल फ्रिक्शन असतं म्हणजे जे घर्षण होत असतं ते कमी करत असतं. म्हणजे एक ल्युब्रिकंट म्हणून आपल्या बॉडीमध्ये ते काम करत असतं. तर तुम्ही कोणतं फॅट घेता, किती प्रमाणात घेता, हे खूप जास्त मॅटर करतं. तर आपण नेहमीच गुड फॅट्स घ्यायचे असतात. तर आपण समजा घरातलं जेवणातून तेल जात असतं किंवा तूप जात असतं किंवा नट्स अँड सीड्स जास्त असतात, आपण हे सगळं जेव्हा घेत असतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण मॉडरेशन मध्ये घ्यावेत. कारण जेव्हा त्या गोष्टी आपण मॉडरेशन मध्ये घेत असतो, आपल्या बॉडीला ते खूप जास्त उपयोगी पडत असतं. तर आपल्याला कार्ब्स किंवा फॅट्स आपण खूप ऐकत असतो की ह्याच्यामुळं माझं वेट गेन होतं. तर तसं नाहीये. तुम्ही कोणत्या गोष्टी सिलेक्ट करता, कोणते राईट फूड्स घेता, हे खूप तिथं मॅटर करत असतं. तर आपल्याला फक्त हे शिकायचं आहे की
क्वालिटी आणि क्वांटिटीचा बॅलन्स कसा करायचा. तर एक असं एक्झाम्पल घेऊ. शरीर आता आपलं एक कंपनी आहे असं समजा. तर त्यामधले कार्बोहायड्रेट्स हे कामगार आहेत. तुमचं प्रोटीन हे बांधकाम करणारे तिथले लोक आहेत. आणि तुमचं फॅट सगळं स्मूथ चालवणार म्हणजे मॅनेजर आहेत. तर आता समजा ह्या तिन्ही मधलं एक जरी गोष्ट नसेल तर तुमची बिल्डिंग कोलॅप्स होईल ना, राईट? तर आपल्याला ह्या तिन्ही गोष्टी पण प्रॉपर अमाऊंटमध्ये घेतल्या पाहिजे. तर नेक्स्ट म्हणजे विटॅमिन्स अँड मिनरल्स. तर विटॅमिन्स अँड मिनरल्स आपल्या बॉडीमधले इनविजिबल प्रोटेक्टर्स आहेत. ह्या हे आपल्या बॉडीमधले मायक्रोन्यूट्रियन्स आहेत. म्हणजे हे जास्त प्रमाणात नाही लागत, पण अवेलेबिलिटी पण ह्याची खूप कमी असते. तर हे तुमच्या बॉडीला डिरेक्ट एनर्जी नाही देत, बट हे तुमच्या बॉडीची जी प्रोसेस असते, जे फंक्शनिंग असतं, ते खूप एकदम स्मूथ करत असतं. आणि ह्यामध्ये मेजर थिंग म्हणजे अँटीऑक्सिडंट्स. अँटीऑक्सिडंट्स आपल्या बॉडीमधलं इन्फेक्शन पासून प्रोटेक्शन देत असतं, अँटी एजिंग म्हणून काम करत असतं. आपल्या बॉडीमध्ये जे इन्फ्लमेशन असतं, सूज असते, ते कमी करण्यासाठी पण आपल्याला अँटीऑक्सिडंट्स हेल्प करत असतात. तर ते नॅचरली आपल्या बॉडीचे सुपर हिरोज आहेत. जसं की आता बघा, विटॅमिन सी आलं तर आपल्याला इम्युनिटी बिल्ड करायला हेल्प करतं. विटॅमिन डी आलं, आपलं बोन हेल्थ, आपलं मूड इम्प्रूव्ह करण्यासाठी हेल्प करत असतं. आयर्न आपली एनर्जी इंटॅक्ट ठेवत असतं. आपलं जे टायर्डनेस असतं, फटीग असतं, ते आयर्न कमी करत असतं. झिंक म्हणजे आपली वुंड हिलिंग. आता बघा, डायबिटीज मध्ये लोकांना वुंड हील होत नसतं, तर झिंक पण खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतं. आपली स्किन हे पण झिंक चांगलं ठेवण्यासाठी हेल्प करत असतं. तर खूप सारे कलर फूड्स आपण आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड करायला हवं, कारण एव्हरी कलर हा एका न्यूट्रिएंटला रिप्रेझेंट करतो. पण आजच्या ज्या ह्याच्यामध्ये बघितलं तर आपल्याला फूड्स कसे मिळतात हे तुम्हाला माहितीच आहे. ते किती केमिकल्स ऍड केलेले असतात, किती फर्टिलायझर्स यूज केलेले असतात. आणि प्रॅक्टिकली जर बघायला गेलं तर दिवसाला 4-5 वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स खाणंही पॉसिबल नसतं. तर आपल्याला मायक्रोन्युट्रियन्ससाठी खूप माइंडफुली विचार करावा लागतं की आपण कोणते सोर्स त्यामध्ये यूज करत आहे, कोणते राईट प्रॉपर न्यूट्रिशन नरिशमेंट आपण त्यांना देत आहे. तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आता बघा, आपण जसं बोललो की मायक्रोन्युट्रियन्स आपल्या ह्याचे बिल्डिंग ब्लॉक सारखं काम करतात. तर विटॅमिन्स आणि मिनरल्स आपल्या घरातली वायरिंग सिस्टीम आहे असं समजा. आणि म्हणजे मेंटेनन्स टीम आहे. ते दिसत नाहीत, पण त्यांच्याशिवाय आपलं घर म्हणजे आपलं शरीर चालतही नाही, राईट? आता आलं आपलं बॅलन्स्ड मील प्लेट. बॅलन्स्ड मील प्लेट खूप सोपं असतं. म्हणजे आता बघा, ह्या तुमच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतच असेल की हाफ प्लेट त्याची सॅलेडनी भरलेली आहे, व्हेजिटेबल्सनी भरलेली आहे, 1/4 पार्ट प्रोटीननी भरलेला आहे आणि 1/4 पार्ट कार्बोहायड्रेट्स प्लस आपले गुड फॅट्स. तर ही थाळी म्हणजे बॅलन्स आहे, व्हरायटी आणि प्रपोर्शन सहित. तर फक्त भाजी चपाती किंवा दही भात हे खाऊन नाही होत, तर आपल्याला ह्यामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी पण पिक्चरमध्ये आणायला लागतात. जसं की आपले प्रीबायोटिक्स आहेत, प्रोबायोटिक्स आहेत, ज्या गोष्टी आपण जेव्हा कंबाईन करतो आपलं गट हेल्थ खूप जास्त इम्प्रूव्ह होत असतं. आणि जेव्हा आपण बॅलन्स्ड मील्स घ्यायला चालू करतो तर आपली ब्लड शुगर लेवल स्टेबिलाइज होतात, आपलं मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होत असतं, आपलं जे ओव्हर इटिंग होत असतं ते कमी होतं. आणि एनर्जी लेवल्स आपले जे थ्रू आउट द डे असतात ते बॅलन्स होत असतात. आणि तुम्ही जेव्हा हे सगळं रेग्युलरली अनुभवायला लागता, म्हणजे रेग्युलर बॅलन्स्ड मील प्लेट्स घ्यावे लागता, प्रॉपर न्यूट्रिशन द्यायला लागता, तेव्हा तुम्ही ऑब्झर्व कराल तुमचे डेली क्रेविंग्स किती कमी झालेत, तुमची एनर्जी किती इम्प्रूव्ह झालेली आहे आणि तुमची स्लीप सायकल ही किती सुधारलेली आहे. आता ह्या सगळ्या सोबत फूड सोबत एक इक्वली इम्पॉर्टंट न्यूट्रिशन म्हणजे वॉटर. वॉटर म्हणजे हायड्रेशन. आता आपलं हायड्रेशन, हायड्रेशन म्हणजे फक्त पाणी आपल्याला जेव्हा तहान लागलेली असते मच प्यावं का? तर नाही. तर आपल्याला थ्रू आउट द डे पाणी प्यायचं असतं. पाणी आपल्याला पिणं हे एक हॅबिट बनलं पाहिजे, कारण आपल्या बॉडीचं प्रॉपर फंक्शनिंग करण्यासाठी पाण्याचं खूप जास्त गरज असते. तर आपण पाणी किती प्यावं?
तर आयडियली आपल्या 20 kgs वेटच्या पाठीमागं 1 लिटर पाणी प्यावं. तर सपोज आता तुमचं वेट 60 kgs असेल तर त्याच्या पाठीमागं तुम्ही 3 लिटर्स पाणी प्यावं. आणि जेव्हा आपण असतो आपल्याला थ्रू आउट द डे वर्क करायचं, तुमची एनर्जी लेवल्स वाढवतं, थकवा घालवतं, तुमची न्यूट्रियन्स म्हणजे जे वॉटर सॉल्युबल टेम्परेचर रेग्युलेट करण्यामध्येही काम करत असतं. अँड मेजर थिंग तुमच्या बॉडीमध्ये ऑक्सिजन जे असतं ते कॅरी करण्यासाठी पण ते हेल्प करत असतं. आणि जेव्हा ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्ये वाढतं तुम्हाला डिरेक्टली तुमची एनर्जी वाढत असलेलं मुक्ता, जरा दिसत असतं. व्हिडिओ ऑफ केलास ना तर मध्ये मध्ये आवाज ब्रेक होतोय. ओके ओके. हम्म. येस. आता क्लिअर येत आहे. हा, येतोय. येस. तर सिमटम्स काय येतात असतात डिहायड्रेशनचे बघा. तर आपल्याला एकदमच तहान लागते, किंवा आपलं ड्राय माउथ असतं, किंवा लो युरिन आउटपुट असतं, डोकं दुखत असतं, किंवा आपले मसल क्रॅम्स असतात, एनर्जी लेवल्स लो असतात. तर ह्यातलं तुम्हाला जरी 2-3 गोष्टी जरी तुम्हाला ह्यातले सिमटम्स दिसत असतील तर तुम्ही समजून जा की तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये वॉटर इनटेक खूप कमी पडत आहे. आणि जेव्हा आपण पाणी पित असतो ते सिप करायचं आहे, एका झटक्यात पाणी पिणं गरजेचं आहे म्हणून अर्धा लिटर 1.5 लिटर असं पिणं हे खूप रॉंग आहे. तर थ्रू आउट द डे आपण पाणी प्यावं, कारण आपण जेव्हा स्मॉल चेंजेस करतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये बिग डिफरन्सेस दिसायला लागतात. तर प्रॅक्टिकल चेंजेस आपल्या डेली लाईफमध्ये काय असावेत? कारण आता जे आपण इन्फॉर्मेशन घेत आहे त्याचं प्रॉपर ऍक्शन मध्ये पण यायला हवं ना. तर आपण आपल्या रोजच्या ह्याच्यामध्ये सवयी बदलायला लागतात. तर आपलं दिवस वी हॅव टू स्टार्ट इट राईट. म्हणजे काय, प्रॉपर हायड्रेशननी, प्रॉपर प्रोटीन रिच मील्सनी चालू करावं, प्रॉपर विटॅमिन्स अँड मिनरल्सचं इनटेक व्हावं. आपण आपलं शुगर्स कट डाऊन करायचं, म्हणजे जे हिडन शुगर्स असतात जे टी मधून, ज्युसेस मधून, पॅकेज फूड्स मधून जातात ते कट डाऊन करावं. आणि प्रोटीन आपल्याला सगळ्या मील्स मधून घ्यावे लागतात, कारण जेव्हा आपण प्रोटीनला इक्वली थ्रू आउट द डे डिस्ट्रीब्यूट करतो आपली मसल ग्रोथ आणि रिपेअर खूप जास्त चांगली होत असते. प्लस हायड्रेशन आणि आपले मील टायमिंग्स रेग्युलर हवेत. म्हणजे ज्या असं बघायला गेलं तर आपलं डायजेशन सिस्टीम जे आहे इट जस्ट लव्स रुटीन, प्रॉपर डिसिप्लिन. आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होत असतात तर आपली लाईफस्टाईल खूप जास्त हेल्दी आणि इम्प्रूव्ह होऊन जाते. तर आता मला बघा, आता स्वतःलाच विचारा की ह्या गोष्टीमधलं मी काय ऑलरेडी फॉलो करत आहे आणि ह्यामधल्या काय गोष्टी आहेत जे मला अजून उद्यापासून चालू करायचं आहे. आपल्याला एक स्टेप ऍट अ टाइम घ्यायचा आहे, म्हणजे आपले स्मॉल स्टेप्स आणि व्हेरी बिग इम्पॅक्ट्स. तर आता सगळ्यात मेन म्हणजे वाय इज न्यूट्रिशन इम्पॉर्टंट. आपण सगळ्या गोष्टी खूप बोललो की आपल्याला मॅक्रोन्यूट्रियन्सची गरज असते, आपल्याला मायक्रोन्यूट्रियन्स हॅबिट्सची गरज असते, हायड्रेशनची गरज असते, बॅलन्सची गरज असते. पण एक स्टेप आपण बॅक घेऊ आणि आपण स्वतःला विचारू की न्यूट्रिशन आता का इम्पॉर्टंट आहे, आजच्या जीवनामध्ये न्यूट्रिशनची गरज जास्त का पडत आहे. तर आजकाल आपण सगळे खूप बिझी झालो आहोत, पण किती हेल्दी आहोत ह्याचा विचार केला आहे का? नाही, राईट. तर आपण आपल्या शरीराला रोज किती सहन करत असतं. स्ट्रेस असू दे, लॅक ऑफ स्लीप असू दे, फास्ट फूड असू दे, पोल्युशन असू दे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपली बॉडी आपल्यासोबत किती चांगलं राहत असते, किंवा आपलं किती मॅक्झिमम द्यायचं बघत असते. आपण ह्याचा कधी विचार केला आहे का? आणि त्या सगळ्यांशी लढणारी पहिली गोष्ट कोणती असते ती माहिती आहे का? ती म्हणजे आपली आहारशैली आणि जीवनशैली, आपलं प्रॉपर न्यूट्रिशन आणि आपली प्रॉपर लाईफस्टाईल. तर आपल्या बॉडीमध्ये जे आपण अन्न देतो ते इट्स नॉट जस्ट अबाउट फ्युल, ते आपल्या बॉडीचं एक इन्फॉर्मेशन आहे. आपण केवढं राईट इन्फॉर्मेशन आपल्या बॉडीमध्ये आत देतो तेवढीच आपली बॉडी चांगलं त्याचा उपयोग करत असते. तर आपण एव्हरी बाईट आपण जे घेत असतो
ते आपल्या बॉडीमध्ये आपली बॉडी जेव्हा फंक्शन करत असते ते तिथं दिसून येत असतं की ते नक्की आपल्या बॉडीला हील करत आहे की नक्की आपल्या बॉडीला हार्म करत आहे, वेदर ते आपल्या बॉडीला ग्रो करायला हेल्प करत आहे की स्ट्रगल करायला लावत आहे. तर आपण जे खातो ते आपल्या शरीराला माहित राईट आहे की रॉंग आहे हे आपण नेहमी विचार करतो का, की आपल्या नेहमी आपल्या जिभेचा विचार करतो की मला नक्की चमचमीत खायचं आहे, मला तळलेलं खायचं आहे, आज नाही मला गोडच खायची इच्छा होत आहे. तर नक्की तुमची ही बॉडी मागत असते की तुमची क्रेविंग्स तिथं ऍक्ट करत असतात, हे आपण तिथं बघायला लागतं. तर ह्या सगळ्यामध्ये मेजर थिंग आहे न्यूट्रिशन, नरिशमेंट ही खूप सिंपल गोष्ट आहे. हे आपल्या ह्या गोष्टीवरच ठरतं की आपली क्वालिटी ऑफ लाईफ कशी आहे. आणि सगळ्यात मेन आपल्याला नॉलेज असणं खूप गरजेचं असतं. आता जे डे टू डे लाईफ मधून आपल्याला नरिशमेंट किंवा न्यूट्रिशन मिळत नसेल तर प्रॉपर सप्लिमेंट्स, प्रॉपर मील रिप्लेसमेंट्स ह्या ज्या गोष्टी असतात ते आपल्याला आपल्या बॉडीमध्ये आपण देत आहे का हे बघावं लागतं. आणि आपण आता मी जसं म्हणलं की मायक्रोन्यूट्रियन्स आहेत किंवा मॅक्रोन्यूट्रियन्स आहेत आपण घेत असतो, पण ते आपण नेहमीच कॅल्क्युलेट करू शकतो का की तुमच्या बॉडीमध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स किती जात आहेत, प्रोटीन किती अब्झॉर्ब होत आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी अब्झॉर्ब जरी झाल्या तर ते किती प्रमाणात तुमच्या बॉडीमध्ये होत आहेत हे तुम्हाला कळतं का? तर नाही कळत. तर ह्या सगळ्यासाठी आपल्या बॉडीमध्ये प्रॉपर न्यूट्रिशन आपण ओव्हरऑल वरूनच द्यायला लागतं. प्रॉपर सप्लिमेंट्स, प्रॉपर फूड, प्रॉपर लाईफस्टाईल ह्या सगळ्या चेंजेस करत राहून. तर आता तुम्ही बघतच असता की शेतीमध्ये कसं होत आहे किंवा क्रॉप्स आपण कसे ग्रो करत आहोत, फर्टिलायझर्स वगैरे. प्लस आता प्रोटीनच्या साठी पण खूप लोक म्हणतात अरे मी पनीर खातो खूप, मी दही वगैरे पण खूप खातो. आणि आता तुम्ही रिसेंटमध्ये पनीरची कॉन्ट्रोवर्सी बघितलं असेल की खूप व्हेजिटेबल ऑइल, पाम ऑइल, पावडर्स यूज करून पनीर बनत आहे. तर तुम्ही विचार करा की तुम्ही 100 ग्राम पनीर खाल्लं तरी ते तुम्ही राईट घेत आहात की तुमच्या बॉडीमध्ये तुम्ही फक्त केमिकल डंप करत आहात आणि तुमच्या बॉडीला ते एक्स्ट्रा फिल्टर आउट करण्यासाठी फंक्शन करायला लागत आहे. आपले जे न्यूट्रिशन व्हॅल्यूज आहेत ते खूप जास्त डाउनग्रेड झाले आहेत. तर त्यासाठी काय करावं लागतं हे सगळं खूप बघणं गरजेचं असतं. आता मेजर थिंग, वाय आर लाईफस्टाईल डिसऑर्डर्स रायझिंग. आपले जे डेली इम्बॅलन्स रुटीनचे जे आपण डिसऑर्डर्स बघितलं होतं, जसं की डायबिटीज आहे, पीसीओएस आहे, थायरॉइड, कोलेस्ट्रॉल, हायपरटेन्शन, ह्या सगळ्या गोष्टी एवढी का कॉमन बनत आहेत? तर आधीच्या जनरेशन मध्ये एवढे होते का हो आजार? नाहीच ना. कारण त्यांची जी डेली लाईफस्टाईल होती ते नेचर सोबतच चालायची. म्हणजे ते दिवसभर काम करायचे, ओव्हरऑल त्यांचं बॉडी वर्किंग असायची त्यांच्या शेतामध्ये किंवा ओव्हरऑल कामामध्ये, घरी बनवलेलं जेवायचे आणि वेळेवर झोपायचे. तर आत्ताच्या ह्याच्यामध्ये ते सगळं चेंज झालेलं आहे. रात्रभर जागायचं, लॉंग सिटिंग आवर्स, ज्यांचं प्रोफेशनल लाईफ व आय टी मध्ये आहे किंवा बसून काम करणं आहे, स्ट्रेस इटिंग आलं, मील स्किप करणं आलं, प्रोसेस्ड फूड्सचं इंटेक, एक्सेस शुगरचा इंटेक, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही बघा आपली लाईफस्टाईल फास्टर बनलेली आहे, पण हेल्दियर बनलेली आहे का हे तुम्ही विचार करा. आणि असं बघायला गेलं तर कम्पेअर्ड टू आधीची जनरेशन आपण नेचर सोबत डिस्कनेक्ट होत चाललेलो आहोत, आपण फूड सोबत डिस्कनेक्ट होत चाललो आहोत. आणि दॅट इज द मेन रूट फॉर ऑल द डिसऑर्डर्स. जेव्हा आपण नेचर पासून आपल्या फूडचं रिलेशनशिप पासून डिस्कनेक्ट होतो तेव्हा लाईफस्टाईल डिसऑर्डर्स वाढायला लागतात. तर लाईफस्टाईल न्यूट्रिशन हा ट्रेंड नाही आहे किंवा असं हे नाही आहे की ओ चलो फॅड आलं आता की हा मला माझ्या न्यूट्रिशनवर काम करायचंय. तर ती आत्ताच्या इट्स द नीड ऑफ द आर. हे तुम्हाला आता तुमच्या लाईफस्टाईलमध्ये चेंज करणं गरजेचंच आहे. आणि प्रिव्हेन्शन ओव्हर क्युअर हे प्रेफर करावं लागेल. आणि दॅट्स व्हॉट इथं आपल्याला शतायुषी कम्युनिटी हेल्प करत असते. पीपल लोकांना एकत्र आणून हेल्दी लाईफ, माइंडफुल लाईफ कशी जगावी हे सांगत असतात. आता ह्यानंतर
काय टेक अवे असेल? तुमचं न्यूट्रिशन इज व्हॉट लाईफस्टाईल इज. तर यू सी पीपल म्हणजे असं इकडं तिकडं बसलेले बघत असतात, जे आता इम्पॉर्टंट स्टेप घेत असतात. पण आपण पण ते इम्पॉर्टंट स्टेप घेत आहे का? आपण पण आपल्या अवेअरनेसवर काम करत आहे का? हे बघावं लागतं. तर आपल्याला आजपासून, आत्तापासूनच सिलेक्ट करायचं आहे की अवेअरनेस ओव्हर इग्नोरन्स. आपल्याला हेल्थकडे आपल्याला निग्लेक्ट करायचं नाहीये. आणि प्रिव्हेन्शन ओव्हर क्युअर, म्हणजे आपल्याला हेल्थवरती, वेलनेसवरती फोकस करायचं आहे, ना की आजारी पडून रिव्हर्स येण्यापेक्षा. तर प्रिव्हेन्शन ओव्हर क्युअर. तर आरोग्य म्हणजे फक्त आजार नसणं असं असतं का? तर नाही. तर रोज उठल्यावर आपल्याला हलकं फील व्हावं, एनर्जेटिक फील व्हावं, एक कामनेस फील व्हावं, हे सगळं होण्यासाठी आपल्याला आपल्या बॉडी सोबतचं एक हेल्दी रिलेशनशिप असायला लागतं. तर ह्याच्यामध्ये कसं आलं, न्यूट्रिशन इजंट वन साइज फिट्स ऑल. म्हणजे काय, आपली प्रत्येकाची जी बॉडी आहे ती खूप युनिक आहे. सगळ्यांची जर्नी जी आहे ते खूप जास्त पर्सनल असते. तर इथं आपल्याला परफेक्शनच्या मागं नाही लागायचंय की ओ मला हे करायचंच आहे आणि हे मी ह्या या पर्टिक्युलर टाइम पिरियडमध्ये करणारच. तर त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीवर फोकस करा, तुमच्या काइंडनेसवरती फोकस करा, ग्रॅटिट्यूडवरती फोकस करा. राईट? तर इथं आपण एक फ्यू सेकंड्स घेऊ, आपण आपले डोळे बंद करू, एक स्लो डीप ब्रेथ घेऊ. हे सगळं करत असताना सगळे आपण डोळे बंद केले आहोत, एक डीप ब्रेथ घेऊ आणि सायलेंटली आपण आपल्या बॉडीला थँक्यू म्हणू फॉर कॅरिंग यस. आपल्या बॉडीला आतापर्यंत आपल्यावरती आपली बॉडी गिव्हअप नाही केली, इथपर्यंत आपल्याला घेऊन आलेली आहे, आपल्याला हील करत असते, आपल्याला आपलं डेली फंक्शन करण्यासाठी हेल्प करत असतं. तर आपण आपल्या बॉडीला, आपल्या सराउंडिंगला आपण थँक्यू म्हणू. आता हे सगळं आधी मी शतायुषी फॅमिलीला खूप थँक्यू म्हणेन की त्यांनी दर संडेला किंवा डेली ह्याच्यामध्ये रोज एक नवीन टॉपिक घेऊन येत असतात, रोज आपल्याला नवीन नॉलेज देत असतात. आणि ह्या सगळ्या नॉलेजचा आपण वापर करून घ्यावा, कारण आपल्याकडे जेव्हा राईट नॉलेज असतं, राईट आपल्याला ऍक्शन पॉइंट्स भेटत असतात, तेव्हा आपण प्रॉपर आपली लाईफस्टाईल सुधारत असतो. तर शतायुषी परिवार ही फक्त काही कम्युनिटी नाही आहे, आपण म्हणू शकतो एक हेल्थ मुवमेंट आहे. आणि प्रत्येकाला स्वतःकडे मोटिवेट करण्यासाठी, एनकरेज करण्यासाठी ही कम्युनिटी खूप जास्त हेल्प करत असते. आणि आजचे पॉइंट्स ऐकून जर तुम्हाला खूप चांगलं वाटत असेल, तुम्हाला खूप चेंजेस करू वाटत आहेत, तर इथेच नका थांबू, तर तुमची ती जर्नी कंटिन्यू करत राहा. आणि आपले जे सकाळचे सेशन्स असतात, की जसं की वर्कआउटचं सेशन आहे, आपल्या बॉडीला स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, आपल्या बॉडीला मध्ये कॉन्फिडन्स आणण्यासाठी आपल्याला वर्कआउटचे बॅचेस फ्री आहेत. तर तुम्ही त्याचं ऍक्सेस घ्यावं. एवढं सगळं कम्युनिटीमध्ये तुम्हाला जर भेटत असेल, तर का नाही त्याचा आपण उपयोग करून घ्यावं. त्यानंतर आपले मॉर्निंगचे योगा सेशन्स असतात, दुपारी प्राणायामाचा सेशन असतो. आपल्या माइंड, बॉडी, सोल ह्या तिन्हीमध्ये प्रॉपर कामनेस आणण्यासाठी, एनर्जी आणण्यासाठी हे सेशन्स खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. आणि ह्या सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपलं सकाळचं मॉर्निंग हेल्थ रेडिओ. तर ह्यामध्ये रोज तुम्हाला एक नवीन टॉपिकवर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळत असते. तर इथं तुम्ही बघू शकता, डॉक्टर्स आहेत, टीचर्स जोडले गेलेले आहेत, खूप वेगवेगळ्या फील्डची लोक या फॅमिलीमध्ये आहेत. तर रोज एक नवीन तुम्हाला इन्फॉर्मेशन, रोज एक नवीन लेसन तुम्हाला इथं भेटत असतं. तर ह्या कम्युनिटीला तुम्ही जॉईन करा. ही तुम्हाला कम्युनिटी खूप जास्त कन्सिस्टंट राहण्यामध्ये हेल्प करेल, तुम्हाला डेली रुटीनवरती इन्स्पायर करत राहील. या कम्युनिटीला जॉईन करा, ह्या फॅमिलीचा पार्ट बना आणि आपण रोज एकत्र नवीन गोष्टी शिकू, एकत्र ग्रो करू, एकत्र हील करू. तर आपलं शरीर, आपलं वेळ आणि आपलं आयुष्य सगळं आपल्याच हातात असतं. तर आजपासून स्वतःकडे आपण प्रेमाने लक्ष द्यावं. कारण आपण जेव्हा स्वतःची काळजी घेत असतो, सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला राईट व्हायला चालू होत असतात. तर आजच्या सेशनसाठी थँक्यू सो मच.
तुमची एनर्जी, तुम्ही तुमचं टाइम दिलं, तुम्ही एकदम ओपन माइंडेड ऐकलं, तर एकदम स्टे नरिश्ड, स्टे माइंडफुल आणि आपल्या बॉडीशी, आपल्या स्वतःशी कनेक्टेड राहावा आणि आपल्या ह्या ब्युटिफुल फॅमिलीशी कनेक्टेड राहावा. थँक्यू सो मच. चलो, जोरदार क्लॅप करू आपण मुग्धासाठी. कारण का माहितीये का, सगळ्यात स्पेशल क्लॅपिंग एवढ्यासाठी की इमिजिएट दिलेला टॉपिक होता. कारण डॉक्टरांना आपण सांगितलं होतं, पण थोडस कशाचा प्रॉब्लेम आल्यानंतर, कारण शेवटी प्रेझेंट होणं महत्वाचं असतं आणि त्याच्यामध्ये थोडासा चॅलेंज आला होता, पण छोट्या शॉर्ट पिरियड मध्ये खूप क्लास कॉन्फिडन्स आपला बिल्ड केलाय. सगळ्यात मेन महत्वाचं, स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज झाला. कधीतरी आपण विचार केलाय का की अरे इथपर्यंत आपल्याला आपल्या बॉडीनं घेऊन आलंय आणि त्याला अप्रिसिएट करणं, ह्या गोष्टी आपल्याकडे झाल्या ना, तर आपण आपल्यावर प्रेम करायला लागतो. स्वतःवरचं प्रेम हे तुम्हाला कितीतरी अशा गोष्टी म्हणजे आपण म्हणतो ना, प्रतिकूल परिस्थिती आपल्या आजूबाजूला होत असतात, बॉडीकडे पण होत असतात, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतो आपला. शतायुषी फॅमिली आपल्याला सगळ्यांना न्यूट्रिशन डेफिशियन्सी असू दे, तिनं सांगताना एकच सांगितलं मुग्धानं, की आपण कसं फील करतो पेक्षा आपल्याला कसं फील होतंय हे खूप महत्वाचं असतं. आणि त्याच्यासाठी आपल्याला फक्त खानपानवर नाहीये, आपल्याला आपली लाईफस्टाईल चेंज करावी लागणार आहे. आणि लाईफस्टाईल मध्ये सगळ्यात मेन महत्वाचे पार्ट की आपल्याला आपला एक्सरसाइज, खानपान आणि सगळ्यात मेन महत्वाचं माइंडसेट, सगळ्या गोष्टी ऍड करतोय. आणि इथंच जर काय होत नसेल तर माइंडसेट ऑलवेज पॉझिटिव्ह ठेवणं इतकं सोपं आहे का? सोपं कधी होतं? चांगलं आपल्या भोवती सराउंडिंग असेल तर, खानपान चांगलं असेल तर, विचार, चांगल्या विचाराच्या लोकांबरोबर राहत असू तर आपल्याला या सगळ्या गोष्टी शतायुषी प्रोव्हाइड करायला लागल्या. तर सकाळी वर्कआउट बॅच आहे बरोबर 5:30 वाजता, 5:15 वाजता शिवानी दीदींचे विचार, कारण सुरुवात होत्या विचारांपासून. विचार ही बनाई आपकी अपनी जिंदगी. आजचा दिवस बनवायचा असेल तर आपल्याला पहिल्यांदा चांगल्या विचारांपासून सुरुवात होते आणि ते आपण शिवानी दीदींचा इथं हेल्प करून घेतोय. तर 5:15 वाजता आपल्याला ऐकायला असतं पहिल्यांदा आणि मग करायचं असतं. त्यामुळे शिवानी दीदींचे विचार ऐकता ऐकता तुम्ही फ्रेश होऊ शकताय, वर्कआउट साठी रेडी होऊ शकताय. बरोबर 5:45 पर्यंत, 6:45 पर्यंत आपलं वर्कआउट बॅच असते. ओके. त्याच्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात. कारण कसं असतं, माणूस असा प्राणी आहे माझ्या सकट की चांगलं असताना काहीच विचार करत नाही. आपण आपण म्हणत असतो नेहमी मला काय झालंय, मला काय झालंय, काय झालंय म्हणून विचार करू नका, काय व्हायची कशाला वाट बघायची. एवढं छान शरीर आहे, तर या शरीराची केअर करणं हे आपल्या हातात आहे. आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स असतात. पण आपला सकाळी योगाचा वर्ग चालू होतो, तो होतो 5:45 वाजता. नवीन एंट्रीचा वर्ग उद्याला चालू होतोय, त्याची लिंक मागून घ्या. पण सगळ्यात पहिल्यांदा ना, ही लिंक ज्यांनी तुम्हाला दिल्या ना त्यांना थँक्यू बोला पहिल्यांदा. कारण थँक्यू ही कृतज्ञता पण दुसऱ्या प्रती, आपल्या प्रती आणि दुसऱ्यांप्रती असणं गरजेचं आहे. त्यामुळे एक छानपैकी फोन लावून थँक्यू म्हणा, अगर एक मेसेज करा थँक्यू म्हणून. पण थँक्यूच्या मेसेज बरोबर काम करणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी उद्याची वर्कआउटची लिंक आणि उद्या खानपान बद्दल जे आता मुग्धाने सांगितलं ना, आरोग्याचा रेडिओ, तो बरोबर 6:45 वाजता चालू होतो ओंकार साधने सहित. तिथं पण गुड व्हायब्रेशन आपल्या मेंदूवर, आपल्या घरामध्ये, आपल्या आजूबाजूच्या लोकांवर. त्यामुळे ओंकार साधना ही 5:45 पावणे 7 वाजता चालू होत आहे. 5:45ला नवीन वर्ग चालू होतो आणि सरावाचा वर्ग. खूप लोकांच्या बरोबर जेव्हा आम्ही कम्युनिकेशन करतो तेव्हा प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या सोयीनुसार पाहिजे असतं टायमिंग. सोयीनुसार नाही, आपण एकदा तुमची सोय कंप्लीट करून घ्या पहिल्यांदा, जे आहे त्याच्यामध्ये ऍडजस्ट व्हा, तुमचा वर्ग कंप्लीट करा, नंतर तुम्हाला संध्याकाळी पण करता येतं. त्यामुळे सकाळी नवीन वर्ग स्टार्ट होतो 5:45ला, सराव वर्ग असतो. त्याच्यानंतर आपलं शतायुषीचं स्पेशल आहे की ते म्हणजे डायबेटीस रिव्हर्सेबल, बीपी रिव्हर्सेबल, थायरॉइड रिव्हर्सेबल, मी तर म्हणते ऑल डिसीज रिव्हर्सेबल आपला वर्ग आहे. आणि त्या ऑल डिसीज रिव्हर्सेबल वर्गाचा बेनिफिट घ्यायचा असेल तर पहिल्यांदा एंट्री होणार आहे तुमची 5:45च्या वर्गातूनच. पहिल्यांदा शिका. मग तुम्हाला वाटेल योगा म्हणजे खूप अवघड अवघड असणार आहेत का, पाठीवर आणि पोटावर झोपून करायचे असणार. पहिल्यांदा तिथून एंट्री करा, अगदी सोपी. आमच्यापासून तुम्ही खूप लांब असाल तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही याची काळजी आम्ही घ्यायला लागलोय. तर हा वर्ग आहे
त्यानंतर आरोग्याच्या रेडिओवर वेगवेगळे विषय मिळतात तुम्हाला, वेगवेगळे विषय तुम्हाला ऐकायला मिळतात. आणि ज्या वेळेला आपण ऐकतो, श्रद्धा ठेवतो, विश्वास ठेवतो, तुम्हाला कळणार नाही की तुमच्यामध्ये ड्रास्टिक चेंज होतो. तो स्वभावात होतो, तुमच्या आहे त्या स्थितीमध्ये होतो, आणि तुमच्या बॉडीमध्ये पण होत असतो. म्हणजे आता स्थिती काही आहे, डायबेटिक आहे, त्याच्यामध्ये होतो. तुमची बॉडी स्थूल आहे, वीक आहे, कारण ऍक्च्युली राईट ह्याच्यामध्ये आहे, त्या सगळ्यावर परिणाम होतो, त्याचा गुड परिणाम होतो. ह्या सगळ्याचं बेनिफिट घ्या तिथं. ऐकायचं जर असतं, खूप लोकांना वाटतं आम्ही लय काम करतो, काम करताना कान काही काम करत नाहीत, उगीच कुणाचं तरी काहीतरी ऐकून डोकीला ताप करून घेण्यापेक्षा चांगलं ऐकत ऐकत काम केलं तर खूप परिणाम चांगले होतात. तुमच्यावरच नाही, तुम्हाला ज्याच्यावर परिणाम करायचे आहेत त्याला पण ऐकवा. मग आपल्यामध्ये हळूहळू चेंज होतो. तुम्हाला असं वाटेल ड्रास्टिक चेंज एका दिवसात होतो, कधीच नाही होत. आणि झालाच तर परत तुम्ही हा त्या मूळ पदावर जाता. त्याच्यामुळे छोटे छोटे बदल स्वभावातले, खाण्यातले, विचारांमधले हे सगळे होत आहेत. दुपारी 4 वाजता प्राणायामाचा वर्ग आहे. वर्कआउट बॅच सकाळी आहे, पण काही लोकांना सकाळी जमत नाही, त्यांना दुपारी 5 ते 6 वर्कआउट बॅच आहे. आणि संध्याकाळी 6 ते 7 सरावाचा योगाचा वर्ग आहे. घेणारे सगळे एक्सपर्ट आहेत, हे सर्टिफाईड आहे, आयुष मंत्रालय मान्यता प्राप्त आहेत. म्हणजे तुमची साधना जी करून घेणारी आहेत ते नुसतंच शिक्षक नाही आहेत, योग अध्यापक आहेत, योग प्राध्यापक आहेत, योग रत्न आहेत, नॅचरोपॅथिस्ट आहेत, एवढे क्लास लोक आहेत. साधी प्रार्थना सुद्धा विदाऊट योग शिक्षक घेत नाही. म्हणजे तुम्ही अगदी सेफली तुम्हाला काय केलं जातं, इथं प्रोटेक्ट केलं जातं. तुमचा जो आमच्यावर विश्वास आहे त्या विश्वासाला कुठंही तडा जाऊ दिला जात नाही, कारण सगळे लोक एक्सपर्ट आहेत. बोलणारा पण एक्सपर्ट आहे, तुमच्याकडून करून घेणारा पण एक्सपर्ट आहे, जो साधं म्युझिक प्ले करतो तो पण त्यातला एक्सपर्ट आता झालेला आहे. त्याच्यामुळे ना सगळे अगदी सेफली तुम्ही तुमच्यावर काम करू शकता. ऑल सेशन्स नुसतं एक दिवस ऐकून होत नाही, आपल्याला डेली हीच लिंक आहे. बरोबर 6:45 वाजता ओपन केला तरी ओंकार पासून सुरुवात होते. ओंकार हा अधिबीज आहे, ईश्वराचा वाचक आहे, म्हणजे सुरुवातच ते चांगल्या याच्यापासून होत आहे. त्यामुळे मस्तपैकी ऑल सेशनचे सगळेजण बेनिफिट घ्या. खूप लोकांपर्यंत ऐकण्यासाठी ही लिंक द्या. उद्याचा स्पीकर तर इतका पॉवरफुल आहे, मूर्ती लहान कीर्ती महान म्हटल्यासारखं आहे. एकदम भारीपैकी उद्याचा स्पीकर आहे. सकाळच्या कॉलवर अर्चिता गिड मॅडम, कारण इतकं क्लास विचार, वय किती कमी आहे आणि विचार किती विचारांमध्ये प्रगल्भता आहे. मला तर काही वेळेला असं वाटत असतं, वयाच्या उतार वयामध्ये सगळेजण म्हणतात वानप्रस्थाश्रम विचारांमध्ये खूप बदल होतो, पण कसं असतं आपण जसं ऍड करत जाऊ ना त्या पद्धतीनं तुमचे विचार बदलत राहतात. त्यामुळे उद्याला अर्चिता मॅडमांचे विचार आहे का, क्लास टॉपिक, क्लास विचार तुमच्यापर्यंत पोहोचतात. पण हे फक्त स्वतःपुरतं मर्यादित ठेवू नका, खूप लोकांपर्यंत पोहोचवा. खूप लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचणं गरजेचं आहे. आणि एवढ्या सगळ्यावर जर आपण मस्त एखाद्या वेळेस आपण दुसऱ्यांसाठी ज्या वेळेला करतो त्यावेळेला खूप आनंद होतो. ओके, त्यामुळं भेटू आपण सगळेजण ह्याच लिंकवर बरोबर 6:45 वाजता ऐकण्यासाठी. पण सकाळी वर्गांच्या लिंक मागून घ्या. गुलाबी थंडी वाढायला लागल्या, थंडीमध्ये त्या रजईतनं बाहेर पडायला नको असतं, पण थंडीमध्ये खाणं भरपूर होतं. मग त्याच्यासाठी थोडस मी तुम्हाला सांगू काय, ग्रंथात वर्णन आहे की हा सीझन व्यायामासाठी खूप चांगला आहे. त्याच्यामुळं ह्या सीझन मध्ये स्टार्टच करायचं आहे ना, तर उद्याचा दिवस लय भारी आहे. उद्याला मुहूर्त आहे, 10 तारीख मुहूर्त आहे. त्यामुळे 10 तारखेचा मुहूर्त तुमचं आरोग्य चांगलं करण्यासाठी, तुमची हेल्थ अजून इम्प्रूव्ह करण्यासाठी, म्हणजे ज्या स्थितीत असाल त्याच्यामध्ये अजून इम्प्रूव्ह करण्यासाठी, तुम्हाला 100 वर्ष जगायचं असेल, आमच्या ग्रुपचं नावच आहे शतायुषी. कारण का की तुम्हाला 100 वर्ष विदाऊट काठी, विदाऊट लाटी, जर तुम्हाला हेल्दी जगायचं असेल तर उद्या स्टार्ट करण्याचा मुहूर्त आहे. त्यामुळे ज्यांनी लिंक दिले त्यांना थँक्यू बोला, त्यांच्याकडून उद्याच्या लिंक मागून घ्या. यदा कदाचित ही सवय लावणं, आपण 9:30 वाजत आले ना आता, त्यामुळे तुम्हाला वाटेल
आपण 8:30 वाजता उठणारे, 8 वाजता उठणारे, 7 वाजता उठणारे. तुम्हाला जर का वाटलं की मला एक रिमाइंड करायला पाहिजे, तर रिमाइंड साठी पण हे टाका, की मला रिक्वेस्ट टाका की सर किंवा ताई मला उद्याला जरा लवकर लक्षात आणता का. त्यामुळं तेही काम केलं जातं. कारण त्याचं कारण आहे की आम्ही जे गुड लाईफ एन्जॉय करायला लागलोय, आम्ही जी गुड कम्युनिटी एन्जॉय करायला लागलोय, हे गुड लाईफ, गुड कम्युनिटी, गुड हेल्थ, गुड माइंडसेट, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आम्ही एन्जॉय करायला लागलो, ह्या तुम्हाला पण मिळाव्यात आणि तुमच्या थ्रू खूप लोकांपर्यंत पोहोचवू आपण. त्यामुळे उद्याच्या टॉपिक साठी आपण भेटणार आहोत, बरोबर सगळ्या वर्गावर भेटणार आहोत. बरोबर 5:15 पासून स्टार्ट होतंय शतायुषीचे सगळे प्रोग्राम्स. पण आपल्याला जी पाहिजे सुटेबल आहे ती घ्या, लगे लगे पटपट होत नाही. पण नक्की 5:45 आणि सकाळी 5:45चा वर्ग तुम्हाला करता येतो. त्या लिंक सगळ्या मागून घ्या. परत एकदा मुग्धाला थँक्यू. परत एकदा रविवार असून तुम्ही सगळे लोक ह्या सगळ्यासाठी जॉईन आहात, वेळ दिलाय स्वतःला. एकदा स्वतःच्या बॉडीला थँक्यू बोला, शाबासकी द्या स्वतःला एकदा. 1 तास बॉडीने हे सगळं ऐकलंय. ऐकायचं सोपं नसतं, लई अवघड असतं. बोलायचं सोपं असतं. त्यामुळे या सगळ्या बोलण्याच्या गोष्टी आमच्याकडे दिले. पण उद्यापासून त्याच बॉडीला शाबासकी दिले. आत्ताच कमिटमेंट, उद्याला मी बरोबर 5:15ला वर्कआउटला जॉईन होणार. 5:45ला वर्गाला योगाचा वर्गच करणार आहे मी. सगळंच एकदम करू नका, सगळंच एकदम करता येत नाही. सगळं मिक्स झालं की सगळं खोबरं होऊन जातं. 2 गोष्टी करा, एक सकाळी योगाचा वर्ग करा किंवा वर्कआउट करा, दोन्ही पैकी एक करा. आणि ऐकायचं आहे ना, ओंकार आणि ते ऐकायचं आहे, त्यामुळे त्या गोष्टी करायच्या. या 2 गोष्टी तर मिनिमम स्टार्ट करा उद्यापासून. नाहीतर मी एवढे सेशन सांगितले, आता एवढं कधी करायचं म्हणून आता काहीच नाही करणार मी, असं नको व्हायला. त्यामुळे तुम्हाला जे सुटेबल आहे त्यापासून सुरुवात करा. कारण आत्ताच मुग्धाने सांगितलंय, स्मॉल स्टेप्स बिग रिझल्ट. त्यामुळे स्मॉल स्टेप उचलायला, स्वतःचा पाय उचलायचा असेल तर तो स्वतःलाच उचलावा लागतो. ह्यातलं काहीही करायचं ठरवलं तर ते तुम्हाला करावं लागणार आहे. दुसऱ्याने ऐकावं आणि तुम्हाला मिळावं कधीच होत नाही. त्यामुळे तुम्हालाच सगळा वेळ द्या. दुसऱ्याने हात पाय हलवावेत आणि मला रिझल्ट भेटावा, कधीच होत नाही. त्यामुळे या दोन्हीवर पण तुम्हाला करावं लागणार आहे. त्यामुळे बेबी स्टेप्स पण तुम्हाला खूप भारी रिझल्ट देणार आहे. एक छोटं बाळ पाऊल टाकलं ना, किती आनंद होतो. त्या बाळाला किती होतो की त्यानं पाऊल टाकलंय, आणि तुम्हाला किती होतो. तर तुम्ही उद्याच्या वर्गावर आणि याच्यावर जॉईन केला की त्याचं फिलिंग तुम्ही दिवसभर अनुभवणार आहात. त्यामुळे भेटू आपण उद्याला. सगळ्यांना परत एकदा थँक्यू. रविवार आहे, स्पेशल डिश बनवायची आहे, स्पेशल लोक आहेत आज घरात, कारण सुट्टी असते. आपले लोक आपल्या जवळच्यांना कायम स्पेशल म्हणा. त्यामुळे स्पेशल लोक आपल्या बरोबर असणार आहेत. स्पेशल त्यांच्यासाठी सगळा दिवस आपला असणार आहे. पण आज दिवस आपण आपल्यासाठी आणि आपल्यासाठी काढला तर आपला तो आपल्या फॅमिलीसाठी होणार आहे. त्यामुळे सगळ्यांना परत एकदा थँक्यू. मुग्धाला परत एकदा थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. गुड डे. भेटू आपण उद्याला सकाळी बरोबर 5:15 वाजता. थँक्यू. हरिओम.